Hi, my dear friends. I am Mr. Ganesh Karande and welcome to my educational channel English Lesson Guru. Today we are going to learn one interesting story, The Song of Songs from 8th Standard English textbook, page number 60. This story is about one of the famous Emperor Akbar, तानसेन and संत हरिदास. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या टेक्स्टबुक मधील पेज नंबर 60 वरील एक स्टोरी पाहणार आहोत. त्या स्टोरीचं नाव आहे द सॉन्ग ऑफ सॉंग्स. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. Slowly, gently, हळुवारपणे आणि सावकाशपणे. एक्झॉस्टेड झालेला, एक्झॉस्टेडचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे. एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड. एक्झॉस्टेड झालेला जो काही म्युझिशियन आहे, संगीतकार आहे, त्याने आपल्या हातामधला तानपुरा कार्पेटवरती, कार्पेट मीन्स गालिच्या वरती ठेवला. तानपुरा हे काय आहे तर एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक वाद्य आहे. द एक्सक्विजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विद इन द हॉल. त्या संपूर्ण हॉलमध्ये राग दरबारी नावाचा जो काही राग आहे, या रागाचा नाद, स्ट्रेन्स मीन्स काय, नाद अजूनही त्या हॉलमध्ये व्हायब्रेटेड होत होता, घुमत होता. एम्परर अकबर लुक्ड अप. हा जो काही एम्परर अकबर आहे त्याने वरती पाहिलं. हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन्स. आणि अकबराचे जे काही डोळे होते ॲडमिरेशननी, कौतुकाने पूर्णपणे लीट झाले होते, चमकत होते. अकबर म्हणाला, वंडरफुल. ही सेड, सुपर्ब. वंडरफुल मीन्स अप्रतिम, सुपर्ब अतिउत्तम. I listen to you every day but I can't seem to have enough. एम्परर अकबर आणि त्याच्या दरबारात असणारा जो काही म्युझिशियन आहे, संगीतकार आहे, त्याचं नाव आहे तानसेन. या तानसेनचं गाणं ऐकल्यानंतर अकबर म्हणाला, आय लिसन टू यू एव्हरी डे. मी तुझं गाणं दररोज ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पण माझं काही समाधान होत नाही. म्हणजे इतकं सुंदर तुझं गाणं आहे की मला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. असं म्हटल्यानंतर तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेननी ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञतेने मान काय केली, या एम्पररच्या समोर झुकवली, मान वाकवली. I think you have the most wonderful voice in the world, said Akbar. अकबर तानसेनला म्हणतोय, आय थिंक, मला असं वाटतं, यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. या वर्ल्ड मधला, या जगातला सर्वात सुंदर व्हॉइस कोणाचं असेल तर तुझं असेल असं मला वाटतं, असं अकबर तानसेनला म्हणाला. बट आय डोंट, शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल. तानसेन हसत हसत आपल्या एम्पररला म्हणाला, बट आय डोंट शहनशाह, पण मला तसं वाटत नाही शहनशाह. देअर इज अ समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. तानसेन असं म्हणतोय, देअर इज अ समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं कोणीतरी गाणारा आहे. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अकबरला विश्वास बसेना, डिसबिलिव्हिंग अविश्वासाने अकबर म्हणाला, रिअली, खरोखर. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. तर त्याला माझ्या कोर्टमध्ये गाणं गायलंच पाहिजे. कॅन यू अरेंज इट. तू त्याची अरेंजमेंट करशील का, त्याला तू त्या माझ्या दरबारात बोलवून आणशील का. तानसेन शूक हिज हेड. तानसेननी नकारार्थी मान डोलावली. I am afraid he will not come, sire.
आय एम अफ्रेड, मला वाटतं ते येणार नाहीत. सायर, सायर मीन्स काय, महाराज. महाराज मला वाटत नाही ते येतील असं. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him? अकबर काय म्हणतोय बघा. What? काय? Not even if he hears that the emperor himself has summoned him? Summonedचा मिनिंग दिलाय या ठिकाणी called, बोलावणे. म्हणजे एम्परर हिमसेल्फ, स्वतः सम्राटाने बोलवलेलं असलं तरी सुद्धा तो येणार नाही. नो, नॉट इवन देन, नाही तरीही येणार नाही, असं तानसेननी उत्तर दिलं. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज एनी अदर एम्परर. हा जो रिप्लाय आहे तानसेनचा, नो नॉट इवन देन, हा रिप्लाय दुसऱ्या एखाद्या एम्पररला दिला असता तर तो काय झाला असता, एनरेस्ड झाला असता. एनरेस्डचा मिनिंग दिलाय फिल्ड विथ एंगर, रागाला येणे किंवा संतापणे. एखादा दुसरा एम्परर असला असता तर तो रागावला असता. बट अकबर वॉज डिफरंट, पण अकबर हा वेगळा होता. व्हेरी वेल उत्सादजी, सेड अकबर, स्माइलिंग इनटू तानसेन्स आप स्केअर्ड आईज. तानसेनच्या किंचित अशा घाबरलेल्या डोळ्यामध्ये पाहून हसत हसत अकबर म्हणाला, व्हेरी वेल उत्सादजी, ठीक आहे उत्सादजी. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. इफ ही डझंट कम, जर ते येणार नसतील, आय शॅल गो टू हिम माय सेल्फ, मी स्वतः त्याच्याकडे जाईन. विल यू टेक मी टू हिम, तू मला घेऊन जाशील का त्याच्याकडे, असं अकबर तानसेनला म्हणाला. यस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. यस सायर, होय महाराज, परंतु प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान, तुम्ही हिंदुस्तानचे सम्राट म्हणून येणार असाल तर नाही. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. त्यावेळेला अकबर असा म्हणतोय, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, मी म्युझिकचा, म्युझिक मीन्स काय, संगीताचा, हंबल मीन्स नम्र असा, निस्सीम असा चाहता म्हणून मी येईन, असं त्यांनी सांगितलं. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्या म्युझिक टीचरांबद्दल बोलत होता, ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता, ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर and he lived the austere life of a hermit. He had been तानसेन्स म्युझिक टीचर. संत हरिदास जे होते हे तानसेनचे म्युझिक टीचर होते, संगीताचे शिक्षक होते. कारण तानसेननी त्यांच्याकडून संगीत शिकलं होतं. अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. आणि संत हरिदास आता ऑस्टियर मीन्स काय, सिंपल. सिंपल मीन्स काय, साधं जीवन ते एकांतवासामध्ये, हर्मिटमध्ये काय करत होते, जगत होते, जीवन व्यतीत करत होते. वेन तानसेन अँड द एम्परर रीच हिज हट. जेव्हा तानसेन आणि एम्परर दोघेही त्या संत हरिदासांच्या हट मीन्स काय, झोपडीपाशी पोचले. ही वॉज बिझी विथ हिज डेली चॉर्स. त्यावेळेला संत हरिदास त्यांच्या डेली चॉर्समध्ये, चॉर्स मीन्स काय, नित्याची कामे, घरात असणारी जी काही दररोजची कामं असतात, या कामामध्ये ते बिझी होते, मग्न होते. वेन दे आस्क हिम टू सिंग. आणि जेव्हा यांनी त्या संत हरिदासांना विचारलं की तुम्ही गाणं गा, ही स्माइल्ड, ते त्यावेळेला हसले. बट सेड फर्मली, आणि त्यांनी ठामपणानं सांगितलं, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. माझं गाण्याचं वय केव्हाच उलटून गेलेलं आहे. म्हणजे मी आता गाणं गाऊ शकत नाही, कारण माझं वय झालेलं आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. इवन हिज फेवरेट प्युपिल, प्युपिल मीन्स काय, स्टुडंट. स्टुडंट मीन्स काय, शिष्य. म्हणजे तानसेन हा
संत हरिदासांचा फेवरेट असा स्टुडंट होता, प्युपिल होता. तरी सुद्धा संत हरिदासांचं मन तानसेन काय करू शकला नाही, चेंज हिज माइंड, त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनना माहीत होतं हाऊ टू गेट राऊंड हिम, त्यांना कसं तयार करायचं, संत हरिदासांना गाणं गायला कसं लावायचं हे तानसेनला माहीत होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज क्रू. आणि मग तानसेननी त्यांच्या समोर गाणं गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. आणि त्यांनी मुद्दाम, डेलिब्रेट मीन्स काय, प्युअरली मेड, म्हणजे मुद्दाम काय केली, मिस्टेक केली, चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्राईड हिज टीचर अमेज्ड. आणि तानसेननी काय केलं, गाणं गाता गाता चुकीचा सूर लावला. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. त्यावेळेला अमेज्ड, आश्चर्यचकित होऊन त्याचे जे काही गुरु होते, संत हरिदास होते, हे तानसेनवरती ओरडले, म्हणाले दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. तानसेन हा काही योग्य सूर नाही. अँड व्हॉट हॅज हॅपन टू यू. तुला काय झालं, तू इतका चांगलं गाणं गातोयस तरी सुद्धा तू असं का करतोस. तानसेन did not seem to understand his teacher and he made the same mistake again. Tansen did not seem to understand his teacher. तानसेनला त्यांच्या टीचरांनी सांगितलेलं समजलेलं नाही. अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. आणि त्याने पुन्हा काय केली, ती चूक केली. एक्झास्पिरिटेड, संत हरिदास took the tanpura from Tansen's hands and sang the right note. एक्झास्पिरिटेड झालेले म्हणजे इरिटेड, अँग्री, संतापलेले, रागाला आलेले संत हरिदासांनी took the tanpura from Tansen's hands. तानसेनच्या हातामधून तो तानपुरा घेतला अँड सॅंग द राईट नोट. आणि तो योग्य तो सूर काय केला, लावला. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि ते गातच राहिले आणि पुढे पुढे गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. आणि ते जे काही म्युझिक होतं, त्यांचं जे काही संगीत होतं, त्यांचं जे काही गाणं होतं, स्प्रेड्स अक्रॉस द फॉरेस्ट, संपूर्ण जंगलामध्ये काय झालं, पसरलं. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. डॉन मीन्स काय, पहाट. पहाटेचं पहिलं किरण, ग्लिमर मीन्स काय, किरण. पहाटेचं पहिलं किरण जसं पूर्ण वर्ल्डमध्ये किंवा फॉरेस्टमध्ये पसरतं. ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. आणि जॅस्मिनचा फ्रॅग्रन्स, फ्रॅग्रन्स मीन्स काय, सुगंध. जॅस्मिन मीन्स काय, जाईचा. जाईचा जो काही सुगंध सगळीकडे जसा दरवळतो, पहाटेचे पहिले किरण जसं सगळीकडे पसरतात, त्या पद्धतीनं त्यांचं म्युझिक, त्यांचं गाणं सगळ्या पूर्ण फॉरेस्टमध्ये काय झालं, पसरलं गेलं. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम. आणि दोघेही, अकबर आणि तानसेन, एकदम शांतपणाने ते ऐकत होते. ॲज इफ दे वेअर हिप्नॉटाइज्ड. म्हणजे ते काय झाले होते, हिप्नॉटाइज्ड झाले होते. हिप्नॉटाइज्ड मीन्स कॅप्चर्ड फुल अटेन्शन. म्हणजे फुल अटेन्शननी त्यांचं ते गाणं दोघे जण ऐकत होते. अँड द एम्परर रिअलाइज्ड. आणि त्यावेळेला एम्परर अकबरला रिअलाइज झालं. रिअलाइज मीन्स काय, कळालं. दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. तानसेन जो होता हे खरं सांगत होता हे त्यांच्या लक्षात आलं. तानसेननी काय सांगितलं होतं की माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं गाणारा कोणीतरी आहे, हे एम्पररला आता रिअलाइज झालं. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. ही हॅड नॉट नोन. आणि अकबर जो होता, या अकबरला अशा पद्धतीचं म्युझिक त्याने कधी आतापर्यंत ऐकलेलं नव्हतं किंवा त्याला माहीत नव्हतं. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. म्हणजे आतापर्यंत त्याने अशा पद्धतीचं संगीत ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक. आणि जेव्हा ते परत निघाले, द एम्परर सडनली ब्रोक द सायलन्स टू आस्क तानसेन. आणि त्यावेळेला सडनली, अचानकपणे, जाता जाता
एम्परर तानसेनला म्हणाला, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी? उस्तादजी, तुम्ही या संत हरिदासांसारखं का गाणं गाऊ शकत नाही? असं अकबर तानसेनला म्हणाला. तानसेन स्माइल्ड. तानसेन हसले आणि म्हणाले, शहनशाह, I sing at your command, the command of the Emperor of Hindustan. शहनशाह, I sing at your command. मी तुमच्या कमांडनुसार गातो. तुम्ही कमांड दिली, तुम्ही ऑर्डर दिली, तुम्ही हुकूम काढला की मी गाणं गातो. आणि हा हुकूम कुणाचा आहे? तर एम्परर ऑफ हिंदुस्तान, हिंदुस्तानच्या सम्राटाचा तो हुकूम असतो आणि मला तो पाळावाच लागतो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. परंतु माझे जे काही गुरुजी आहेत म्हणजे संत हरिदास आहेत, हे गाणं गातात कोणासाठी? मास्टर ऑफ इवन किंग्स, जे काय राजे आहेत या राजांच्या मास्टरसाठी. म्हणजेच कोणासाठी? तर गॉडसाठी, देवासाठी. ते देवासाठी गाणं गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. आणि जेव्हा ते गॉडसाठी गाणं गातात त्यावेळेला त्यांचं जे काही म्युझिक आहे, हे म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांच्या सोलमधून, डेप्थ मीन्स अंतरात्म्यातून त्यांचं संगीत बाहेर येतं. तेही कसं? फ्री अँड अनसेक्ट फॉर्म. फ्री मीन्स काय? एकदम मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे. अनसेक्ट मीन्स स्वच्छंदीपणे ते बाहेर येतं. How can I expect my music to be so beautiful and divine? आणि मग मी कशी अपेक्षा करू की माझं सुद्धा म्युझिक संत हरिदासांसारखं ब्युटिफुल आणि डिवाइन होईल म्हणून? कारण ते देवासाठी गातात आणि मी कोणासाठी गातो? तर एम्पररसाठी गातो. अशा पद्धतीचं उत्तर तानसेननी एम्परर अकबरला दिलं. अशा पद्धतीची ब्युटिफुल अशी स्टोरी या ठिकाणी संपलेली आहे. आय होप यू लाईक दिस स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला आवडलेली असेल तर लाईक करा आणि इंग्लिश लेसन गुरु हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.